नमस्कार शेतकरी बांधवांनो, डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेक ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आदित्य शिंदे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। टोमॅटो पिकात 7 ते 8 तोडे झाले तरी आपण शेवटपर्यंत आणि कशी टिकवून ठेवू शकतो हा व्हिडिओचा सब्जेक्ट घेऊन येत असताना तत्पूर्वी आपण शेतकऱ्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू। दादा, आपलं नाव सांगा। विकास दौलत भुजबळ, गाव रानमाळा, कडूस, तालुका खेड, जिल्हा पुणे। मोबाईल नंबर 9834 29 1796। यापूर्वी कधीपासून तुम्ही डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेकचं मार्गदर्शन घेतलं? 2 वर्षापासून। ह्या क्षेत्रात पहिला आपला कांदा होता, काय होता कांद्यातला अनुभव? कांद्यातला अनुभव म्हणजे पहिल्या आम्ही करायचो त्या टायमाला 50-60 पिशवी निघायची। तुमचं मार्गदर्शन घेतलं मला गेल्या वर्षी आता मागच्या सीझनला 140 पिशवी प्लस झाली। 140 पिशवी। आता टोमॅटोचे पण आणखी कोणते प्लॉट आहे आपल्याकडे? आपल्याकडे काकडीचा प्लॉट होता, आता संपलाय। आणि टोमॅटो काय एकंदरीत आपल्याला अनुभव काय आला? अनुभव म्हणजे माल आणि फळांची चकाकी आणि सगळ्या। आणखी काय मार्केटला गेल्यावर काय अनुभव आला? मार्केटला 5-10 रुपये जास्तच कपात आहे सगळ्यापेक्षा। लोकांची 20 रुपये असते टोमॅटो दाखवा तुमच्या। हे पाहू शकता शेतकरी मित्रांनो, अतिशय शेवटपर्यंत चमक आणि टिकाऊ क्षमता असलेला माल आहे। आर्यमान व्हरायटीचा प्लॉट आहे। यामध्ये आपल्याला 4 ते 5 बुरशीनाशकांच्या कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे व अन्नद्रव्य व्यवस्थापन कोणतं केलं पाहिजे या संदर्भात आजचा आपण व्हिडिओ देत आहोत। त्यासाठी आपल्याला 3 ते 4 बुरशीनाशकांच्या फवारण्या करायच्या आहे। त्यासाठी आपल्याला ढगाळ वातावरण आहे, 2-3 तास आपल्याला सूर्यप्रकाश भेटेल त्यावेळेस आपल्याला फवारणी करायची। इक्वेशन प्रो 16 लिटरला 20 ml कॉसाइड 20 ग्रॅम हा एक स्प्रे काढायचा आहे। त्याच्यानंतर एक 5 ते 6 दिवसाच्या अंतराने आपल्याला परत एक स्प्रे घ्यायचा आहे। मेलेडो 50 ग्रॅम फळपाव करणारे आळी त्रास देऊ शकते, त्याच्यासाठी आपल्याला बाहेरचं फेम 5 ml आणि कासुबी 25 ml आणि फेंटॅक प्लस ही शेंडा वगैरे 1 नंबर चालू राहायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला फेंटॅक प्लस कोरोमंडलचं 25 ml हा एक स्प्रे आपल्याला तितकाच फायदेशीर ठरू शकतो। त्याच्यानंतर आपला दुसरा स्प्रे काढायचा प्रतिम फिनेटो 50 ml, त्याच्यासोबत कासुबी किंवा स्टेप्टोसायक्लिन घेऊ शकता। फळपाव करणाऱ्या आळीसाठी आपल्याला आता कर्जेड ते आपल्याला हे घेतलं आपण फेम घेतलं, त्याच्यामध्ये आता यावेळेस डेलिगेटचा सुद्धा आपण वापर करू शकतो। त्याच्यानंतर आपल्याला एक परत 7-8 दिवसाच्या अंतराने परत आपल्याला एक स्प्रे घ्यायचा आहे। त्यामध्ये आपल्याला कर्जेड सारखं बुरशीनाशक 50 ग्रॅम किंवा 30 ग्रॅम पर्यंत आपण घेऊ शकतो। 50 ग्रॅम घेतले तर रिझल्ट चांगले मिळतील। कॉसाइड एक घेऊ शकतो त्यामध्ये हीच। आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करीत असताना आपल्याला ड्रिप मधून एलंगाचं फास्ट पोटॅश आपल्याला द्यायचं आहे एकरी 2.5 लिटर। त्यासाठी आपल्याला 8047 ही ग्रेड ICL ती एक देऊन घ्यायची। फळांना उकला चिरटा वगैरे जाऊ नये, फळाची किपिंग क्वालिटी 1 नंबर राहण्यासाठी आपल्याला ड्रिप मधून दुय्यम अन्नद्रव्य देत असताना कॅल्शियमचा वापर करायचा आहे। सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये आपल्या बोरांचा वापर करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला फळाची टिकाऊ क्षमता चांगली राहण्यासाठी त्या बुरशीनाशकांमध्ये आपल्याला एक लुना एक्सपिरियन्सचा एक स्प्रे तेवढाच फायदेशीर ठरू शकतो। परत एकदा दादा तुमच्याकडे येतो, तुमच्यासारख्या 40-42 वर्षाच्या तरुणांना तुम्ही काय सांगा? शेती म्हणजे एकच नंबर आहे। एकच नंबर म्हणजे त्याचा अर्थ काय ना? ज्याला कळन त्याला आहे आणि अशी शेती केली काय एकंदरीत म्हणजे नक्की मार्गदर्शन घेतल्यानंतर काय फरक आहे तुमच्या शेतीत? फरक म्हणजे पहिला आम्ही करायचं ना टमाटो एवढं फळ आणि एवढी चकाकी एवढा माल आतापर्यंत नाही बघितलं। तुमच्या जवळजवळ एका झाडाला किती माल असणार? आता 7 तोडे झाले तरी 8 तोडे। आता सकाळीचा 8वा तोडा झालाय। 208 कॅरेट गेलेत आतापर्यंत। 208 अजून किती जातील? अर्ध एकर क्षेत्र असेल मित्रांनो हे। 20 गुंठे 20-22 गुंठे। किती जाईल माल अजून हे हा झाडाचा एवढा माल आहे 500 ते 600 मित्रांनो। 70 ते 80% आपल्या फळा ते झाडावर आपल्याला सेटिंग अजून पण दिसते ते। आणि मार्केटला काय नक्की तुम्ही मला बोलले आल्या मार्केटला ओढाता नव्हती मालाची, नक्की काय चमक क्वालिटी टिकाऊ क्षमता? लोक 15 रुपये असले तरी आपले 25 रुपये 26 रुपये 28 रुपये 30 रुपये। आजचं काय गेलं? आजचे 28 रुपये 27 रुपये। मित्रांनो, आजच्याला जवळजवळ नागपंचमीच्या दिवशी आपण हा व्हिडिओ घेते। तुमच्याकडे हा व्हिडिओ आजच्या 9 तारीख 10 ते 11 तारखेच्या दरम्यान येईल। आपला प्लॉट किती दिवसात चालू झाला? प्लॉट 56 दिवसाचा. 56 दिवसात चालू झाला।
57 दिवसात 57 दिवसात तोडा केला. इथून नाही घालतंय का तुमचे प्लॉट 57 दिवसात? नाही 60 दिवस 70 दिवसाच्या आसपास व्हायचं. एकंदरीत तुम्ही बोलले की एक 15 ते 20 दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता. काय वाटतं एकंदरीत? मला वाटलं प्लॉट जाईल, सऱ्यांनी पाणी पण दिसते. काय वाटतं? पाणी चाललं होतं. आता तरी 2 दिवस झाले पाऊस नाही, बंद आहे. मला असं वाटलं होतं प्लॉट अख्खा सगळा जाणार. हा हा. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत आणि तुमच्या शेतीच्या तुलनेत काय फरक आहे दोघांमध्ये? दोन्ही प्लॉट मध्ये काय फरक जाणवतो? सगळ्यांचे प्लॉट गेलेत आता जवळजवळ आहे ना, 4 ते 5 माझ्या बरोबरचे प्लॉट सगळे गेलेत. सगळे कोणाचेच नाही राहिले? कोणाचीच नाही राहिले. ते शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? काय म्हणणे आता मार्गदर्शन यांचं घ्यायला पाहिजे समृद्धी ॲग्रोचं. त्यांचं असं म्हणणं आहे. ते येतात ना प्लॉट बघायला येतात. हा हा आणि तुमचा टिकला कसं काय, हा हा. त्यांच्या सगळं शेड्यूल प्रमाणे आम्ही चाललोय. आलेलं वेळापत्रक तुम्ही कम्प्लिटली फॉलो केल्यानंतर हे तुम्हाला रिझल्ट दिसत? कम्प्लिटली फॉलो केल्यानंतरच रिझल्ट येतात. मला पण ते मान्य आहे. खर्च जास्त होतोय का कमी का मापात खर्च आहे? काय नाही, वाटतं? खर्च मापात यावं. काय जास्त होतोय का खर्च? नाही जास्त नाही, एकदम मापात खर्च. तरी एकंदर किती खर्च झाला असेल? त्याला ते 60 ते 65 हजार रुपये खर्च आहे. 60 ते 65 हजार रुपये सर्व? हा सर्व पार तार काठी सगळं पार मजुरी बिजुरी सगळं. औषधांचा खर्च किती केला? औषधांचा असं 20 ते 22 हजार रुपये खर्च. 20 ते 22 हजारात मित्रांनो आपण हे प्लॉट काढून देत असतो. ज्यांना कोणाला मार्गदर्शन घ्यायचं असेल ते आपण समृद्धी ॲग्रोटेकच्या अर्थात तरकारी किंगचं आपण मार्गदर्शन घेऊ शकतो. किती फी दिली एकंदरीत तुम्ही? 1100 रुपये. 1100 रुपये एका प्लॉटची? एका प्लॉटची, प्रत्येक प्लॉटची 1100 रुपये. काय त्याचं सार्थक झालं का असं वाटतं? सार्थक आता आतापर्यंत सांगतो तुम्हाला 208 कॅरेट गेल्यात. आम्हाला पण वाटलं नव्हतं एका आठवड्यात एवढं कॅरेट जाईल म्हणून. एक 8 दिवसात एवढे 8 कॅरेट? दिवस पहिले 6 कॅरेट निघाले, हा. नंतर 12 निघाले, तिथून पुढे डायरेक्ट 20, 21, 20, 21. आजचा तोडा किती कॅरेटाचा झाला? 26 कॅरेटांचा. निम्म तोडा. एक साधारणतः 50 कॅरेटाचा आपला तोडा होता. 50 कॅरेट. मी तुमचं म्हणणं आहे 1100 रुपये फी भरली, त्याचं कुठंतरी चीज झाल्यासारखं तुम्हाला असं वाटतंय एकंदरीत? नमस्कार मित्रांनो.